Welcome to Mahali's Academy. Program to display Fibonacci series. With full logic explanation. By Professor Nikhil Mahali. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण मुलांना पाहत आहोत प्रोग्रामिंग इन सी. ओके, यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत तर आपण युनिट नंबर 3 मध्ये होतो. युनिट नंबर 3 मध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर्स पाहत आहोत. कंट्रोल स्ट्रक्चर्स. ओके, कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये आपण टाइप 1 चे जे प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये आपण फॉर लूप यासाठी प्रोग्राम्स पाहत होतो. खूप सारे प्रोग्राम्स आपण पाहिले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आलेला आहे आपला, जो लास्टचा क्वेश्चन आहे आपला, 2 वेळा एक्झामला आलेला आहे. क्वेश्चन असा आहे बाळांनो, तो राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट n elements of Fibonacci series. स्टार करा मुलांनो, खूप महत्वाचा आहे. 2 टाइम्स इन एक्झामला 2 वेळा आलेला हा प्रोग्राम आहे. क्वेश्चन असा आहे, राईट अ प्रोग्राम. तुम्हाला एक प्रोग्राम लिहायचा आहे टू डिस्प्ले फर्स्ट n एलिमेंट्स, ज्यामध्ये n एलिमेंट्स, स्टार्टिंगच्या n एलिमेंट शो अप झाल्या पाहिजे आउटपुट मध्ये ऑफ फिबोनॅक्सी सिरीज. फिबोनॅक्सी सिरीजचा सर्वात प्रथम तर क्वेश्चन हा आहे आपला की फिबोनॅक्सी सिरीज म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय फिबोनॅक्सी सिरीज. फिबोनॅक्सी सिरीज जी असते, हिच्या ज्या फिबोनॅक्सी सिरीजच्या ज्या फर्स्ट 2 व्हॅल्यूज आहेत त्या फर्स्ट 2 व्हॅल्यू ऑलवेज फिक्स असतात. पहिली व्हॅल्यू 0, सेकंड व्हॅल्यू 1, या 2 व्हॅल्यू फिक्स असतात. त्यानंतर जी थर्ड व्हॅल्यू येते ती थर्ड व्हॅल्यू म्हणजे या 2 नंबरची ऍडिशन. 0 + 1 1 म्हणजे थर्ड टर्म आली, या 2 नंबरची ऍडिशन. नाउ फोर्थ टर्म काढण्यासाठी अगोदरच्या ज्या 2 टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म, त्यांची ऍडिशन. 1 + 1 2. अगेन फोर्थ टर्म तर आलेली आहे आपली. आता फिफ्थ टर्म काढायची असेल तर त्याच्या अगोदरच्या ह्याच्या 2 टर्म्स आहेत, यांची ऍडिशन. 1 + 2 3 म्हणजे फिफ्थ टर्म आलेली आपली 3. ह्या 2 टर्मची ऍडिशन केली पहा, ह्या 2 टर्मची ऍडिशन ही. त्यानंतर सिक्स्थ टर्म काढायची असेल तर अगेन प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन. 3 + 2 किती होतं? 3 + 2 5. मग नेक्स्ट टर्म आपली आलेली आहे 5. म्हणजे बाळांनो, आपण काय करतो, फिबोनॅक्सी सिरीज मध्ये फर्स्ट 2 नंबर्स फिक्स घेतो, 0 आणि 1. मग ह्या 2 नंबरची ऍडिशन म्हणजे ही थर्ड टर्म, बरोबर. ह्या 2 नंबरची ऍडिशन म्हणजे फोर्थ टर्म, या 2 नंबरची ऍडिशन म्हणजे फिफ्थ टर्म, या 2 नंबरची ऍडिशन म्हणजे सिक्स्थ टर्म, अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. याला म्हणतात फिबोनॅक्सी सिरीज. फिबोनॅक्सी सिरीज मध्ये फर्स्ट 2 टर्म्स ऑलवेज फिक्स असतात, 0 आणि 1. त्यानंतर पुढची टर्म काढायला पहिल्या 2 टर्मची ऍडिशन करायची, परत नेक्स्ट टर्म फाइंड आउट करायला फर्स्ट 2 टर्मची ऍडिशन, प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ही टर्म फाइंड आउट केली 0 + 1, ही टर्म फाइंड आउट केली ह्या प्रिव्हियस 2 टर्म्स 1 + 1, ही टर्म फाइंड आउट केली ह्या प्रिव्हियस टर्म्स 1 + 2, ही टर्म फाइंड आउट केली प्रिव्हियस टर्म 2 टर्मची ऍडिशन 2 + 3. म्हणजे प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन करून नेक्स्ट टर्म फाइंड आउट करणे इज कॉल्ड ॲज फिबोनॅक्सी सिरीज. आता फिबोनॅक्सी सिरीज साठी आता आपल्याला काय करायचे, अशी सिरीज डेव्हलप करण्याकरता आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. आणि याविषयी क्वेश्चन 2 वेळा एक्झामला आलेला आहे, भरपूर वेळा येईलच तो, गॅरंटेड. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चला, त्या संदर्भात आपण अगोदर प्रोग्राम इथे घेऊ आणि नंतर तो रन करून पाहू. सुरुवातीला ज्यावेळी सी प्रोग्राम घेतो त्यावेळी #include stdio.h, #include conio.h ह्या 2 फाइल्स आपण कॉल करतो, ज्या की लायब्ररी फाइल्स आहेत सीच्या. त्यानंतर आपण फंक्शन घेतो वाईड मेन. ठीक आहे, आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण आपलं जे काही प्रोग्राम आहेत तो या फंक्शन मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये टाइप करायला सुरुवात करतो. सुरुवातीला तर मी नेहमीच क्लिअर स्क्रीन हे फंक्शन यूज करतो,
क्लिअर स्क्रीन या फंक्शनने नेमकं काय होतं बाळांनो, की अगोदर जे काही आउटपुट असेल त्याची स्क्रीन क्लिअर करण्याकरता क्लिअर स्क्रीन हे फंक्शन आपण यूज करतो. अगोदर रन केलेल्या प्रोग्रामची स्क्रीन, आउटपुट स्क्रीन क्लिअर करायची असेल तर क्लिअर स्क्रीन हे आपण यूज करतो. त्यानंतर मुलांनो आपण काय करतो, आता इंटिजर घेऊ, कारण इंटिजर आहे. फिबोनाची सिरीज मध्ये सर्व इंटिजर्स आहेत. इंटिजर घेऊ. इंटिजर मध्ये ए हा एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे, कारण फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यू फिक्स आहेत. मग ए ची व्हॅल्यू 0, बी ची व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू सुद्धा फिबोनाची सिरीजची फिक्स आहे जी की 1 आहे. ओके, ए बी. त्यानंतर थर्ड व्हॅल्यू घेणार आहे सी काय आहे, थर्ड टर्म, म्हणजे ह्या 2 टर्मची ऍडिशन सी, अगेन त्याच्या पुढची टर्म प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन पुन्हा सी, असा हा सी व्हेरिएबल आहे. त्यानंतर आय हा एक इंटिजर आहे आणि एन हा एक नंबर आहे की अप टू समथिंग नंबर पर्यंत, अप टू समथिंग इलेमेंट पर्यंत फिबोनाची सिरीजला आपल्याला कॅरी करायचंय. त्यासाठी यूज केलेला जो व्हेरिएबल आहे तो एन आहे आणि एन ची व्हॅल्यू युजर कडून आपल्याला इनपुट करून घ्यायची आहे. जनरली एन ची व्हॅल्यू युजरच इनपुट करतो, सेमीकॉलन. अशा पद्धतीने आपण जे काही व्हेरिएबल होते ते घेतले. ए आणि बी ची व्हॅल्यू फिक्स आहे कारण फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यू फिक्स आहे, 0 आणि 1. सी थर्ड टर्म आहे, ह्या प्रिव्हियस 2 टर्मचे ऍडिशन करून. आय म्हणजे नंबर आहे की ज्यांचे आपण जे नंबर इनिशियलायझेशन करणार आहे आपण सिरीजला, तो तुमचा इंटिजर आहे. आणि एन ही एक अशी व्हॅल्यू आहे ज्या नंबर पर्यंत, म्हणजे फर्स्ट एन इलेमेंट जर तुम्हाला फिबोनाची सिरीजच्या हव्यात तर त्याची व्हॅल्यू युजर कडून इनपुट करून घेतो आपण. फर्स्ट 10 टर्म्स, फर्स्ट 20 टर्म्स या पद्धतीने. ओके, मग आपल्याला काय करायचंय बाळांनो, आता प्रिंट करून घ्यायचंय. प्रिंट एफ मध्ये आपण हा जो आपला एन आहे याची व्हॅल्यू आपल्याला युजर कडून हवी आहे. मग मी काय म्हणणार, एंटर अ नंबर, एक नंबर इनपुट करून घ्यायचा आपल्याला युजर कडून. हा नंबर म्हणजे यांची व्हॅल्यू असणार आहे. एक नंबर इनपुट करा म्हणजे तुम्हाला फिबोनाची सिरीजचे किती इलेमेंट्स हवेत, फर्स्ट 5 इलेमेंट, फर्स्ट 10 इलेमेंट्स असं. त्यानंतर एंटर नंबर म्हणल्यावर त्याचा जो फॉर्मॅट आहे यांचा तो तुम्हाला स्पेसिफाय करायचा आहे. त्यासाठी स्कॅनएफ, प्रिंटएफ नंतर स्कॅनएफ, इंटिजर फॉर्मॅट आहे त्यामुळे %d वापरायचं. आणि %d हा फॉर्मॅट तुम्ही यूज करणार आहे फॉर एन, म्हणून अँड एन कम्प्लीट सेमीकॉलन. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ आपण यूज केलेलं आहे. इथपर्यंतचं लॉजिक तर लक्षात आलंच असेल. आता इथून पुढचं जे लॉजिक आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, फॉर लूप यूज करण्याच्या अगोदर फिबोनाची सिरीजच्या ज्या फर्स्ट 2 व्हॅल्यूज आहेत त्या फिक्स आहेत ना, मग अगोदर त्या प्रिंट झाल्या पाहिजे, ते पण घ्यावं लागेल आपल्याला. मग त्यासाठी मी परत वापरेल बाळांनो प्रिंट एफ. ओके, प्रिंट एफ. आणि मग मी घेईन फिबोनाची सिरीज इज, मग फिबोनाची सिरीज इथून पुढे आता प्रिंट व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये /n फिबोनाची सिरीज एका लाईन मध्ये येईल, त्याच्या नेक्स्ट लाईनला येईल 0, परत त्याच्या नेक्स्ट लाईनला येईल 1 आणि परत त्याच्या नेक्स्ट लाईनला येईल थर्ड टर्म म्हणजे पुढची टर्म. आणि कंटिन्युअसली हेच पुढे यायला हवं. म्हणजे काय प्रिंट होईल, सुरुवातीला एंटर नंबर, युजरने नंबर एंटर केला की त्याला किती इलेमेंट्स हवेत फिबोनाची सिरीजचे त्याचा फॉर्मॅट स्पेसिफाय केला. नंतर प्रिंट होईल फिबोनाची सिरीज, मग पहिले प्रिंट होईल पहिली फिबोनाची सिरीजची व्हॅल्यू 0 आहे, मग म्हणजे पुढच्या लाईन मध्ये येईल फिबोनाची सिरीज इज, त्याच्या नेक्स्ट लाईन मध्ये घेण्याकरता /n, /n 0, परत /n, त्याच्या पुढच्या लाईन मध्ये 1 आणि ते पुढची टर्म येईल /n. असं करत करत नेक्स्ट लाईन येत राहील. म्हणजे फिबोनाची सिरीजच्या पहिल्या 2 लाईन प्रिंट झालेल्या आहे, पहिल्या 2 टर्म. त्यानंतर आता मला वापरायचं बाळांनो फॉर लूप. आता भरपूर लोकांना फॉर लूपचं तर हे माहीतच असेल. सुरुवातीला इथं काय करतो आपण, इनिशियलायझेशन सेमीकॉलन, नंतर कंडिशन सेमीकॉलन आणि नंतर इन्क्रीमेंट, ह्या 3 गोष्टी दाखवतो. या ठिकाणी काय शो अप करावं लागतं बाळांनो, इनिशियलायझेशन. इनिशियलाइज कुठून करणार आहे, या ठिकाणी कंडिशन आणि या ठिकाणी इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट जे काय असेल ते. आता इनिशियलायझेशन तर आयचं आपण ऑलवेज 1 पासून करणार आहे, कारण फिबोनाची सिरीज
इथून पुढे 0 1 आणि थर्ड टर्म पण 1च आहे ना, म्हणून इनिशियलायझेशन 1 पासून करणार आहे. आता आय ची जी व्हॅल्यू आहे, आय ची व्हॅल्यू ती लेस दॅन ऑर इक्वल टू असणार n-2 आणि इन्क्रिमेंट असणार आहे पुढं पुढं एक एक टर्मने आय प्लस प्लस. तुम्ही म्हणले सर ही कंडिशन तुम्ही कशी यूज केली? फॉर एक्झाम्पल घेतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल युजरने व्हॅल्यू इनपुट केली, एंटर नंबर, त्यांनी फर्स्ट 5 एलिमेंट्स घेतल्या. तर फर्स्ट 5 एलिमेंट्स किती येतात बघा, 0 1 0 + 1 1 1 + 1 2 2 + 1 3 झाले का 5 एलिमेंट्स? पहा बरं, फिबोनाची सिरीजचे फर्स्ट 5 एलिमेंट्स आले, 0 1 1 2 3. आता हे पहिले 2 एलिमेंट तर फिक्सच आहे ना आपले. मग तुमचं इनिशियलायझेशन कुठून होईल? इथून. मग इनिशियलायझेशन नंतर यांची व्हॅल्यू किती पुट केली होती युजरने? 5. मग खाली किती नंबर लागले? 1 2 3. मग जर त्यांनी व्हॅल्यू इनपुट केली 5 तर पुढचे नंबर किती प्रिंट झाले पाहिजे? 3. म्हणजे तुमचा जो फॉर लूप आहे तो 3 वेळा पुढे रिपीट झाला पाहिजे, 3 वेळा तो आयटरेट झाला पाहिजे. त्यामुळे टोटल n जर 5 आहे तर n मायनस दिस 2 व्हॅल्यू म्हणजे 3. म्हणजेच काय, n-2 याची जी व्हॅल्यू आहे ती आय लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे n-2 अशी. लक्षात आला असेल तुमच्या. आणि इन्क्रिमेंट दरवेळेस होईल एक एक ने पुढे. ठीक आहे, आता इन्क्रिमेंट वगैरे झालं. आता फॉर लूप मध्ये यूज करायचंय आपल्याला कर्ली ब्रॅकेट. फॉर लूप मध्ये नेमकं कोणती ऍक्शन परफॉर्म करायची ती इथे येणार. आता तुम्हाला माहिती आहे थर्ड व्हेरिएबल जे आहे ना आपलं सी हे व्हेरिएबल, ते कसं येणार? प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन म्हणजे a + b. थर्ड टर्म जी आहे सी ही पाठीमागच्या 2 टर्मची ऍडिशन असणार आहे आणि ती टर्म एकदा ऍड झाली तर तिला प्रिंट करून घ्यावं लागणार आहे. मग लगेच घ्यायचं प्रिंट एफ, तिला प्रिंट करून घ्यायचं आणि प्रिंट करताना डिरेक्टली %d मध्ये प्रिंट करायचं. म्हणजे त्याचा फॉर्मॅट स्पेसिफाय केला %d आणि तिला त्याची व्हॅल्यू कुठे आली पाहिजे? नेक्स्ट लाईन मध्ये. आणि ही व्हॅल्यू कशाची असणार आहे? सी ची जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट केली %d, त्याचा फॉर्मॅट नेक्स्ट लाईन मध्ये प्रिंट होईल. बरोबर ना, 0 आणि 1 च्या नेक्स्ट लाईन मध्ये प्रिंट होईल आणि त्यानंतर सी ची व्हॅल्यू असणार आहे ती प्रिंट होणारी. म्हणून आपण हे सगळं इथं प्रिंट केलं. प्रिंट केल्यानंतर आता तुम्ही इकडे लक्ष द्या, लॉजिक लक्षात घ्या बरं का मुलांना. कंडिशनचं लॉजिक तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता इकडे लक्ष द्या, सुरुवातीची ही व्हॅल्यू काय होती तुमची? a. मग ही व्हॅल्यू काय होती? b. मग ही व्हॅल्यू कशाची आली? 0 + 1 सी ची व्हॅल्यू काय होती? a + b. एकदा फॉर लूप तुमचा काय झाला? आयटरेट झाला. आता पुन्हा फॉर लूप आयटरेट करायचा, ऑपरेट करायचंय परत. आता नवीन व्हॅल्यू, मला ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे. मग ह्या व्हॅल्यूला जर मी सी बोललो तर ह्या सी च्या व्हॅल्यू कशी येईल? मग नवीन व्हॅल्यू ए ची काय झाली? ए ची न्यू व्हॅल्यू काय झाली? 1 आणि बी ची न्यू व्हॅल्यू काय झाली? 1. म्हणजे ह्या 2 नवीन व्हॅल्यू मिळाल्या a + b म्हणजे 1 + 1. तेव्हा सी ची नवीन व्हॅल्यू मिळाली 2. जेव्हा मी ही सी ची व्हॅल्यू घेईल तेव्हा ए व्हॅल्यू ह्या 2 होतील का नाही? म्हणजे थोडक्यात अगोदर जी व्हॅल्यू बी ची होती ती नंतर झाली ए ची आणि नंतर जी व्हॅल्यू बी ची होती, अगोदरची व्हॅल्यू सी ची होती ती कशाची झाली? बी ची. परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडं म्हणजे लक्षात राहील. फिबोनाची सिरीज आहे 0 1 1 2 आणि 3. सुरुवातीला ही व्हॅल्यू होती ए ची, ही व्हॅल्यू होती बी ची. जेव्हा a + b करण्यात आलं तेव्हा सी ची व्हॅल्यू आली पाहिजे. मग आता थर्ड टर्म जेव्हा फाइंड आउट करायची ना मला, तेव्हा ही व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू राहील ए ची, कारण तिसरी व्हॅल्यू जी ही व्हॅल्यू ही प्रिव्हियस 2 टर्मची ऍडिशन आहे. मग ही व्हॅल्यू होईल न्यू व्हॅल्यू ऑफ a इज 1. अगेन याची व्हॅल्यू होईल b आणि मग नवीन व्हॅल्यू होईल सी. म्हणजे अगोदर जी व्हॅल्यू बी ची होती ती व्हॅल्यू कशाची झाली आता? ए ची. म्हणजे b = a झालं का नाही? परत सेमीकॉलन. पुढं जी व्हॅल्यू अगोदर सी ची होती ती कशाची झाली? डी ची. म्हणजे c = b झालं का नाही? परत सेमीकॉलन. ह्या 2 कंडिशन यूज करणार आहे इथे. तेच मी फिबोनाची सिरीजला आता इथे अप्लाय करतोय मुलांनो. प्लीज इकडे लक्ष द्या. तर मी म्हणू शकतो b = a म्हणण्यापेक्षा काही म्हणू शकता a = b, b = a एकच असतं सेमीकॉलन आणि b = c सेमीकॉलन. अशा पद्धतीने हे पुट केलं. माझा फॉर लूप आता कंप्लीट झाला. हे आयटरेट होईल यांच्या व्हॅल्यूनुसार जो युजर इनपुट करणार आहे. मग स्क्रीन होल्ड करण्याकरता मी पुढे घेईल गेट ch आणि जो मेन फंक्शन आहे ते कंप्लीट करेल आणि इथं माझा प्रोग्राम कंप्लीट होईल. अशा पद्धतीने लॉजिक डेव्हलप करून आपण फिबोनाची सिरीजचा हा प्रोग्राम रन केलाय, म्हणजे प्रोग्राम लिहिलेला आहे. पहा, दिस इज द प्रोग्राम फॉर फिबोनाची सिरीज.
चला हा प्रोग्राम आता रन करून पाहूया बाळांनो आपण. चला रन करूया. चला मुलांनो आपण टर्बो सी मध्ये हा प्रोग्राम रन करून पाहूया. आता तुमचं असं लक्षात येईल की काय क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी सिंगल लाईन कमेंट करता डबल स्लॅश यूज करून सिंगल लाईन कमेंट मध्ये क्वेश्चन लिहिलाय. काय क्वेश्चन आहे? राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट n एलिमेंट्स ऑफ फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीजचे फर्स्ट n एलिमेंट्स मला डिस्प्ले व्हावेत त्यासाठी प्रोग्राम लिहायचा आहे. तर लायब्ररी फाईल्स मी कॉल केल्या सी प्रोग्रामिंगच्या. हॅशटॅग हॅश इन्क्लूड stdio-h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. हॅश इन्क्लूड conio.h म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच. या हेडर फाईल्स आहेत ज्या लायब्ररी फाईल्स आहेत सीच्या, त्याला मी कॉल केलं. माझं फंक्शन घेतलं वाईड मेन. ठीक आहे. आता वाईड मेन हे फंक्शन मी माझं घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे जे काही वाईड मेन फंक्शन आहे याच्यामध्ये मी माझं जे काही प्रोग्राम आहे तो लिहिणार आहे. आता सुरुवातीला मला क्लिअर स्क्रीन करायचंय. तर क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन मी करून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आधी जो प्रोग्राम रन केला असेल तर त्याचं आउटपुट क्लिअर व्हावं स्क्रीनवरून. त्यासाठी क्लिअर स्क्रीन केल्यानंतर पुढे मी इंटिजर ऍज्युम करतोय. इंटिजर मध्ये मी ए ची व्हॅल्यू ऍज्युम केली. ए ची व्हॅल्यू तर मुलांनो फिक्स आहे. ए ची व्हॅल्यू माझी फिक्स आहे जी की 0 असणार आहे बाळांनो, कॉमा. त्यानंतर मी बी ची व्हॅल्यू पण घेतो. बी ची व्हॅल्यू पण माझी 0 आहे कारण फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यूज या बरोबर 0 आणि 1 आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो इंटिजर मध्ये ए ची व्हॅल्यू 0 फिक्स आहे, बी ची व्हॅल्यू 1 फिक्स आहे कारण फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यू 0 आणि 1 ह्याच आहेत. फिक्स आहे ती. कोणती फिबोनाची सिरीज घ्या. स्टार्टिंग टू व्हॅल्यू ए आणि बी, A0 B1. आणि थर्ड जी व्हॅल्यू आहे बाळांनो ती माझी सी ची व्हॅल्यू असणार आहे जी माझी अननोन आहे. पुढची टर्म मला माहित नाही, ती फॉर लूपच्या सहाय्याने मी कॅल्क्युलेट करणार आहे पुढे. ABC झाल्यानंतर एक इंटिजर आय घेणार आहे बाळांनो मी. इंटिजर आय. ठीक आहे. इंटिजर आय आणि युजर कडून व्हॅल्यू इनपुट करायची n म्हणजे फर्स्ट n एलिमेंट्स येतील की नाही. मग फर्स्ट n एलिमेंट साठी n आणि इंटिजर म्हणून आय. ठीक आहे. आता इंटिजर तर घेतल्या. आता मला युजर कडून व्हॅल्यू इनपुट करून घ्यायची कारण फर्स्ट n एलिमेंट्स पहिल्या n एलिमेंट्स आल्या पाहिजे. पण किती एलिमेंट्स? कारण फिबोनाची सिरीज इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकते. मग फर्स्ट 10 एलिमेंट्स, फर्स्ट 20 एलिमेंट्स काय असेल ते मग इनपुट करून घेण्यासाठी मी म्हणेल प्रिंट एफ. ठीक आहे. प्रिंट एफ मध्ये आपल्याला डबल कोट्स घ्यायचे आणि म्हणायचंय युजर कडून एंटर अ नंबर. एंटर अ नंबर. तुम्हाला काय करायचंय युजर कडून एक नंबर इनपुट करून घ्यायचंय बाळांनो. चला युजर कडून एक नंबर इनपुट करून घेतला. आता जो नंबर युजर कडून मी इनपुट करून घेणार आहे, युजर कडून जो नंबर मी इनपुट करून घेणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे n ची, n या व्हेरिएबलची. त्याचा फॉर्मॅट पण लगेच स्पेसिफाय करायचा स्कॅनएफ च्या माध्यमातून. ठीक आहे. डबल कोट्स मध्ये %d कारण n ची व्हॅल्यू काय असणार आहे बाळांनो तुमची फॉर्मॅट स्पेसिफाय केला त्याचा इंटिजर असणार आहे. इंटिजरचा फॉर्मॅट स्पेसिफायर कोण आहे? %d. ठीक आहे. फॉर्मॅट स्पेसिफाय केल्यानंतर ही व्हॅल्यू तुम्ही वापरताय फॉर n म्हणून अँड n कंप्लीट. ठीक आहे. अशा पद्धतीने फॉर्मॅट स्पेसिफाय झाला. युजर कडून जी व्हॅल्यू मी इनपुट करून घेणार होतो त्याचा फॉर्मॅट स्पेसिफाय झाला. तर युजरनी जी व्हॅल्यू मला इनपुट करायची होती ती तर इनपुट केली. आता फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यूज फिक्स आहे 0 आणि 1. तर ते प्रिंट व्हायला हवं ना. युजरने व्हॅल्यू इनपुट केली की पहिल्या 2 व्हॅल्यू फक्त प्रिंट करायच्यात. त्यात फॉर लूप यूज करायची गरज नाही कारण फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 2 व्हॅल्यूज फिक्स आहेत 0 आणि 1. मग परत मी यूज करतो प्रिंट एफ. ठीक आहे. प्रिंट एफ घेतो. त्यामध्ये मी म्हणतो फिबोनाची सिरीज इज. मग फिबोनाची सिरीज इज. आता फिबोनाची सिरीज इज. फिबोनाची सिरीज जी काय असेल ती इथून हे व्हायला सुरुवात होईल प्रिंट व्हायला. त्याच्यामध्ये मी काय वापरेल की नेक्स्ट लाईन वर यायला काय हवं बॅकस्लॅश n वापरेल. पहिली व्हॅल्यू काय असणार आहे फिबोनाची सिरीजची फिक्स आहे 0. त्यानंतर अगेन बॅकस्लॅश n. सेकंड व्हॅल्यू काय असणार आहे फिबोनाची सिरीजची 1. मग ती पण व्हॅल्यू पुट केली पहा. त्यानंतर परत बॅकस्लॅश नेक्स्ट लाईनला बॅकस्लॅश इज फॉर नेक्स्ट लाईन. पहिली व्हॅल्यू ही लाईन वरती येईल त्याच्या नेक्स्ट लाईन ला येईल 0, त्याच्या नेक्स्ट लाईन ला येईल 1. बॅकस्लॅश n म्हणजे काय नेक्स्ट लाईन.
आता नेक्स्ट लाईनला थर्ड व्हॅल्यू येईल n. ओके, एवढं यायला पाहिजे, डबल कोट, नंतर ब्रॅकेट पूर्ण, सेमीकोलन, नेक्स्ट लाईन. अशा पद्धतीने हे इनपुट करायचं आहे तुम्हाला. मी इनपुट केलेलं आहे. ओके, प्रिंट एफ झालेलं आहे. आता मला फॉर लूप यूज करावं लागेल नेक्स्ट व्हॅल्यू करता. मग नेक्स्ट व्हॅल्यू करता फॉर लूप यूज करतो. दिस इज द फॉर लूप. फॉर लूप मध्ये सुरुवातीला टाकावं लागतं इनिशियलायझेशन. आता 0 आणि 1 या फर्स्ट टू व्हॅल्यू आहे. थर्ड व्हॅल्यू काय 0 + 1 1, 0 + 1 फर्स्ट टू प्रिव्हियस व्हॅल्यूची ऍडिशन आहे ना. 0 + 1 1, म्हणून इनिशियलायझेशन झालं पाहिजे आय च 1 पासून, म्हणून i = 1. इनिशियलायझेशन झालेलं आहे बाळांनो. ठीक आहे, इनिशियलायझेशन झालं, मग सेमीकोलन. आता मला कंडिशन अप्लाय करायची. कंडिशन आपली बरोबर लॉजिक त्याचं डेव्हलप केलं होतं आपण. कंडिशन कशी पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू n - 2. कंडिशन मी डेव्हलप केली आहे n - 2, म्हणजे युजरने जर 5 व्हॅल्यू इनपुट केल्या तर पहिल्या 2 व्हॅल्यू तर 0 आणि 1 आहेच, म्हणजे फक्त पुढच्या 3 व्हॅल्यू टाकायच्यात ना. युजरची n ची व्हॅल्यू जर 5 आहे तर 5 मायनस ह्या 2 व्हॅल्यू करायच्या 3, म्हणून n - 2. लॉजिक आता इथं डेव्हलप झालेलं आहे बाळांनो. इथं कंडिशन अप्लाय झालेली आहे, मग इथं करायचं सेमीकोलन. शेवटी द्यायचं इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट काय, एक व्हॅल्यू पुढे जायचंय ना. इन्क्रीमेंट काय, i ++. इन्क्रीमेंट पण प्रोव्हाइड केलं बाळांनो. चला, हे सगळं प्रोव्हाइड केल्यानंतर अगेन कम्प्लीट फॉर लूप. आता फॉर लूप मध्ये ऍक्च्युली काय प्रक्रिया होणार आहे, काय प्रोसेस होणार आहे ते इथं घ्यावं लागेल. सी ची व्हॅल्यू काय असेल, प्रिव्हियस टू व्हॅल्यूची ऍडिशन. C is equal to A plus B. C ची व्हॅल्यू म्हणजे A plus B असणार आहे बरं का बाळांनो. सेमीकोलन. याला जरा आपल्याला नेक्स्ट लाईनला घ्यावं लागेल. फॉर लूप मध्ये हे करायचंय ना आपल्याला, त्याला त्यासाठी कर्ली ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल. नेक्स्ट, चला इथपर्यंत आलो. सी तर डेव्हलप झाला. ठीक आहे, आता जो सी आला त्याला प्रिंट करावं लागेल ना. मग करायचं प्रिंट एफ. त्या सीला मी प्रिंट करतो बाळांनो, प्रिंट एफ. प्रिंट एफ मध्ये प्रिंट करताना त्याचा फॉर्मॅट स्पेसिफाय करावं लागेल ना. %d म्हणजे इंटिजर फॉर्मॅट आहे ना, मग %d करून टाकायचं. ठीक आहे, %d मध्ये बरं. आता याच्या नेक्स्ट लाईनला आलं पाहिजे, म्हणून \n. ठीक आहे, आणि मग डबल कोट कम्प्लीट. ही व्हॅल्यू कशाची असणार आहे तुमची, सी ची, म्हणून सी हे आणि सेमीकोलन. मग ती सी ची व्हॅल्यू परत मी प्रिंट करून घेतली, ज्याचा फॉर्मॅट स्पेसिफाय केला इंटिजर, आणि नेक्स्ट लाईन मध्ये आलं यायला हवी. अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला माहिती की आता माझी जी व्हॅल्यू बी ची होती ती ए ची झाली, आणि जी व्हॅल्यू सी ची होती ती बी ची झाली. थोडक्यात काय, याचं लॉजिक मी आत्ताच तुम्हाला मागे एक्सप्लेन केलं. A = B होईल, सेमीकोलन, आणि खाली काय होईल, B = C होईल. ठीक आहे, अगेन सेमीकोलन. चला, हे लॉजिक तर आपण यूज केलं. A = B, B = C. आणि या ठिकाणी आता तुमचा जो काही फॉर लूप आहे तो कम्प्लीट झाला. फॉर लूप मध्ये केले जाणार ऑपरेशन हे, आणि फॉर लूपचं इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट, एवढा तुमचा फॉर लूप आहे. फॉर लूप यूज झालेला आहे. आता स्क्रीन होल्ड करण्याकरता मी यूज करणार आहे गेट CH. ठीक आहे, गेट CH यूज करतो. या ठिकाणी गेट CH टू होल्ड द स्क्रीन आपण यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो या ठिकाणी लिहून झालेला आहे. बघून घ्या, टोटल प्रोग्राम इज ऑन युअर स्क्रीन. ठीक आहे, प्रोग्राम लिहून झाल्यानंतर तुम्हाला तो रन करायचा आहे बाळांनो. ठीक आहे, आता प्रोग्राम रन झालेला आहे. ते आपल्याला विचारतंय एंटर अ नंबर. थोडक्यात तो युजरला म्हणतोय की एक नंबर एंटर करा. नंबर एंटर करा म्हणजे काय बाळांनो, की तुम्हाला यामध्ये एकूण किती एलिमेंट्स हवेत फिबोनाची सिरीजचे. मला फर्स्ट 10 एलिमेंट्स हवेत फिबोनाची सिरीजचे, फर्स्ट 10 एलिमेंट, म्हणून मी 10 प्रेस केलं, एंटर म्हणलो. फिबोनाची सिरीजच्या फर्स्ट 10 व्हॅल्यूज तुमच्या समोर आहे. फर्स्ट व्हॅल्यू 0, सेकंड व्हॅल्यू 1, 0 + 1 1, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 3 8, 8 + 5 13, 13 + 8 21, 21 + 13 34. ह्या फर्स्ट 10 व्हॅल्यूज आहेत फिबोनाची सिरीजच्या. अगेन तुम्ही याला परत एकदा रन करू शकता. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, त्यामुळे अजून एकदा रन करून पाहूया.
तुम्हाला फर्स्ट 15 व्हॅल्यू हव्यात, 15 व्हॅल्यू, मग फिबोनॅक्सी सिरीजच्या फर्स्ट 15 व्हॅल्यूज तुमच्या समोर आलेले आहेत पहा. दीज आर द फर्स्ट 15 व्हॅल्यूज ऑफ फिबोनॅक्सी सिरीज. अशा पद्धतीने फिबोनॅक्सी सिरीज हा महत्वाचा कन्सेप्ट आज आपण कंप्लीट केला. याचं लॉजिक आणि प्रोग्राम सर्व काही आपण पाहिलं. नेक्स्ट लेक्चरला आपण नेस्टेड फॉर लूप पाहणार आहोत. नेस्टेड फॉर लूप म्हणजे फॉर लूप मध्ये फॉर लूप हा कन्सेप्ट पाहणार आहोत. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके मुलांनो, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.